दाताला किंवा दाढेला लागलेली कीड, दाताचा पिवळेपणा, हिरड्यावरील सूज, हिरड्यामधून रक्त येणे, दातामध्ये खूप जास्त दुखणे, तोंडाचा घाण वास येणे, अशा प्रकारच्या ओरल प्रॉब्लेम्सवरती हा उपाय एकदा करून बघा. तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल आणि खूप सोपा असा बेसिक उपाय आहे. घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्हाला आराम मिळू शकतो. एकदा करून बघा. चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे टोमॅटो. टोमॅटो पिकलेला असेल तर अजूनच चांगलं. इथे आपल्याला टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला कट करून त्याला खिसून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवली तरी चालतं, पण खिसल्यानंतरही चांगली याचा मधला जो गर हवा आहे आपल्याला, किंवा जो अगदी बारीक भाग हवा आहे तो आपल्याला सहज खिसणीने मिळतो. आणि खूप जास्त असं काही आपल्याला हे नको आहे तर अर्ध टोमॅटो घेतला तरी चालतं, किंवा छोट्या साईजचा लाल पिकलेला टोमॅटो जरी घेतला तरी चालतं. आणि याला बघा अशा प्रकारे मी याला खिसून घेतलेलं आहे. रस खूप जास्त निघालेला असतो. त्यासोबतच हे जे पूर्ण टोमॅटो प्युरी आहे ना, तर ती आपल्याला थोडीशी बाजूला करायची आहे. आता बघा इथे एक छोटी वाटी मी घेतलेली आहे. होईल तेवढं पाण्याचा भाग घ्या. पूर्ण अशी जी प्युरी आहे ना, त्यामधील रस जो आहे, पाण्याचा भाग आहे, तो होईल तेवढा काढायचा. आणि अगदी थोडंसं, म्हणजे जसं आता अर्धा चमचा म्हणू पण शकत नाही एवढं, त्याच्यापेक्षाही कमी मी घेतलेलं आहे हे, आणि यामध्ये टाकलेलं आहे. जास्त करून पाणी घ्यायचं, म्हणजे टोमॅटोचा रस घ्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू. लिंबाचा रस घ्यायचा आहे. 7-8 थेंब लिंबाचा रस छोट्या वाटीमध्ये, आणि 7-8 थेंब आपल्याला दुसऱ्या वाटीमध्ये लिंबाच्या रसाचे टाकायचे आहेत. आणि त्यानंतर याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मीठ. मीठ इथे आपल्याला सुरुवातीला छोट्या वाटीमध्ये अगदी थोडंसं टाकायचं आहे, चिमूटभर का होईना टाकायचं. आणि बाकी आपल्याला इथे मोठ्या वाटीमध्ये टाकायचं आहे छोटा अर्धा चमचा मीठ, आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की तुम्ही प्रमाण बघू शकता, खूप कमी जास्त असं आहे. म्हणजे छोट्या वाटीमध्ये अगदीच थोडं आपण घेतलेलं आहे, आणि या वाटीमध्ये अगदी 2-3 चमचे होईल असं हे लिक्विड आहे, त्यामुळे त्यानुसार हे टाकायचं आहे. त्यानंतर खायचा सोडा घ्यायचा आहे. अगदी चिमूटभर खायचा सोडा छोट्या वाटीमध्ये, आणि बाकीचा आपल्याला इथे टाकायचा आहे छोटा अर्धा चमचा मोठ्या वाटीमध्ये. इथे आपण जसं आता खायचा सोडा टाकला ना, कारण की लिंबू पण टाकलेला आहे, तर पूर्ण हे असं यामध्ये एक रिॲक्शन होतं. आणि बघू शकता पूर्ण हे फेसाळलेलं आहे, मिश्रण डबल झालेलं आहे. आणि हे आपल्याला असंच हवं आहे. तर चांगलं दोन्ही पण वाटीतलं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे, आणि खूप फ्लफी असं होतं, पूर्ण फेसाळतं हे मिश्रण. त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी. तुरटी अगोदरच मी थोडी बारीक करून ठेवलेली आहे पावडर, तर तीच मी वापरणार आहे. बारीक नसेल केलेली तर तुरटी खलबत्त्यामध्ये टाकायची, त्याला चांगलं कुटून बारीक पावडर करायचं. तुरटी अगदी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळते, आपल्या घरीही असतेच, त्यामुळे नक्की वापरा, अजिबात स्किप करू नका. बरेच जण खडी साखर आणि तुरटीला एकच समजतात, जे की दोन्ही वेगवेगळं आहे. त्यामुळे इथे आपल्याला तुरटीच फक्त वापरायची आहे. आणि पावडर केलेली आहे तर चिमूटभर टाकली मी छोट्या वाटीमध्ये, आणि अर्धा चमचा मी टाकलेला आहे मोठ्या वाटीमध्ये. त्यानंतर याला दोन्हीला पण आपण मिक्स करायचं. आता 2 वाट्यामध्ये मी हे का बनवत आहे ते सांगते. 2-3 पद्धतीने याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. म्हणजे कसं, जे तुम्हाला सोपं वाटेल त्यानुसार वापरा. किंवा बहुतेक जणांचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, ओरल प्रॉब्लेम्स. कुणाला दाताची किंवा दाढेची किडी ठीक करायची आहे, कुणाला पिवळेपणा म्हणजे कमी करायचा आहे, किंवा कोणाला हिरड्यावर सूज आहे, कोणाला तोंडातून घाण वास येत असतो. तर अशा वेळेस वेगवेगळे जे प्रॉब्लेम असतात ना, त्यावरती तुम्ही तुमच्या पद्धतीने हे सोल्युशन वापरू शकता. आता चांगलं व्यवस्थित मी मिक्स केलं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लवंग. लवंग जे आहे ना, तर 2 लवंग आपल्याला इथे घ्यायचे आहेत. लवंग त्यावरती फुल असलेली लवंग आपल्याला घ्यायची आहे, आणि ती खलबत्त्यामध्ये टाकून त्याचं चांगलं आपल्याला पावडर करायचं आहे. अगदीच अगोदरचं माझ्याकडे पावडर होतं ते संपलेलं आहे, मी करून ठेवलं होतं. तर मी नेहमी लवंगचं थोडं पावडर करून ठेवते, म्हणजे कसं चहामध्ये वापरता येतं. कधी कुठे त्रास होत असेल दाताखाली, दाढेखाली धरण्यासाठी त्याचा फायदा होतो. आणि आता खलबत्त्यामध्ये टाकून मी याला चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे पावडर जे आहे ना, तर ते अगदी चिमूटभर पावडर आपल्याला, म्हणजे 1 लवंगचं पावडर तर त्यातील अर्धच आपल्याला टाकायचं आहे छोट्या वाटीमध्ये, आणि बाकीचं जे दीड जे लवंगचं पावडर असेल ना, तर ते टाकायचं आहे मोठ्या वाटीमध्ये. अंदाजेनच टाकायचं, असं काही इथे प्रमाण नाही, कारण की मिश्रण जे आहे ना ते कमी जास्त आहे, तुम्ही बघू शकता. त्यानुसार आपल्याला हे कमी जास्त वापरायचं आहे. आणि इथे पण तुम्हाला हे किती बनवायचं आहे त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त जरी केलं ना तरी चालतं. असं काही आपल्याला अचूकपणे जे प्रमाण आहे ते घ्यायची गरज नाही. फक्त ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या घ्यायच्या, अजिबात स्किप करायच्या नाहीत. त्यानंतर आता बघा हे मोठ्या वाटीतलं मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणीने, कारण की लिक्विड पूर्ण यामधील जे आहे ना तर ते आपण बाजूला काढणार आहोत, आणि गाळणीमध्ये राहिलेला भाग चौथा तो आपल्याला असा वेगळा वापरायचा आहे. तर त्यामुळे जास्त लिक्विड नाही काढलं यामधील
तरी चालतं, जेवढं पाहिजे तेवढं काढून घ्यायचं. आणि जसं आता तुम्ही बघू शकता, एक अर्धा छोटा चमचा मी इथे घेतलेला आहे हे लिक्विड, आणि बाकी गाळणीतलं जे मिश्रण आहे ते पण मी इथे एका वाटीमध्ये, त्याच वाटीमध्ये काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूस. थोडासा कापूस घ्यायचा आहे. टूथपेस्ट घ्या जी तुम्ही रेग्युलर ब्रश करण्यासाठी वापरतात, ती टूथपेस्ट आपल्याला इथे वापरायची आहे. ती कोणती का असेना, एक दोन, जेवढं आपण ब्रश करण्यासाठी घेतो एक दोन वेळा तेवढं आपल्याला इथे टूथपेस्ट घ्यायचं आहे. आणि ब्रश घ्यायचा, ब्रशच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. आणि हे लिक्विड आता जसं तुम्ही बघू शकता पातळसर थोडं झालेलं आहे, तर काहीच हरकत नाही, याला तुम्ही कमी बनवलं तरी चालतं, कारण की जास्त झालेलं आहे. एवढं काही आपण एका वेळेस वापरणार नाहीत, तर तुमच्यानुसार तुम्ही याला कमी जास्त करू शकता. आता ब्रशला आपण हे मिश्रण लावलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कापूस घ्यायचा आहे. कापूस घेऊन एक छोटा गोळा तयार करायचा आणि तो या छोट्या वाटीतल्या मिश्रणामध्ये चांगला भिजवून घ्यायचा. पूर्ण चांगला व्यवस्थित हा कापसाचा गोळा भिजवून घ्यायचा. आणि त्यानंतर या कापसाच्या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत. 2-3 जेवढे पाहिजे तेवढे छोटे मोठे तुम्ही याचे गोळे करू शकता, पण त्यामध्ये लिक्विड असावं, अगदी पिळून ते लिक्विड काढायचं नाही. आणि आता बघा इथे कापूस जे आहे ते आपण असा छोट्या छोट्या गोळ्यामध्ये तयार करणार आहोत. याचा एक फायदा मला वाटतो जेव्हा पाहिजे तेव्हा याला आपण वापरू शकतो. आणि कुठे प्रवासात जरी घेऊन जायचं असेल छोट्याशा बरणीमध्ये, डब्बीमध्ये झाकण बंद, व्यवस्थित बंद होणाऱ्या नेलं तर हे सुकत नाही. एअरटाईट कंटेनरमध्ये घेऊन गेलात तर अगदी हे व्यवस्थित राहतं, ओलसरच राहतात. आणि हे लिक्विड आपल्याला जिथे त्रास आहे तिथे लावता येतं. आता त्यानंतर बघा, आता ब्रश कसा वापरायचा, कापसाचे गोळे कसे वापरायचे किंवा हे कसं वापरायचं ते आपण बघणारच आहोत. डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्या अगोदर बघा, जर तुमच्या हिरड्यावर सूज असेल, रक्त येत असेल किंवा पिवळेपणा आहे दातांवरती, तर त्यासाठी काय करायचं हे मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे टोमॅटोची प्युरी आणि त्यामध्ये इतर मिक्स केलेल्या गोष्टी त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि बोटावरती असं घ्यायचं थोडंसं, आणि बोटावरती घेऊन दातावरती चोळायचं. अगोदरनं अशा प्रकारे चोळायचं, मागे पुढे करत चोळायचं. आणि त्यानंतर आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये हे दातावरती चोळायचं आहे. जेणेकरून कसं, हे मी ते तुम्हाला हातावरती दाखवत आहे कशा प्रकारे तुम्ही दातावरती चोळू शकता. आणि त्यामुळे काय होतं, हिरड्यावरील सूज कमी होते, पिवळेपणा कमी होतो आणि खूप चांगला रिझल्ट मिळतो. ट्राय करून बघा. आणि त्यासोबतच आता ब्रश बघा, 2 वेळा ब्रश करायचा आहे आपल्याला. सकाळ आणि संध्याकाळी झोपण्या अगोदर ब्रश करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर रात्री ब्रश, सकाळी तर सर्वजण ब्रश करतात पण रात्री बरेच जण ब्रश करत नाही झोपण्या अगोदर. त्यामुळे ते बॅक्टेरिया आपल्या, म्हणजे अन्न राहतं तसंच दाताखाली आणि ते सडतं आणि त्यात बॅक्टेरिया तयार होतात. त्यामुळे हिरड्या खूप जास्त सुजतात, रक्त निघतं, तोंडाचा घाण वास येतो. ओरल प्रॉब्लेम्स तिथूनच भरपूर असे सुरू होतात. त्यामुळे ते नक्की 2 टाईम ब्रश करायचा. आणि त्यासोबतच हे थोडंसं लिक्विड, यामधील सोल्युशन आपल्याला जिथे दात किडलेली आहे, दाढ किडलेली आहे त्या ठिकाणी लावायचं आहे. नक्की करा, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल, आराम मिळेल दात दुखत असेल तर. आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा, मी लवकरच उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत.